ओके, काही प्रश्न आपण घेणार आहोत, त्या प्रश्नांबद्दल चर्चा करूया. थोडं तुम्हाला शिकायलाही मिळेल आणि प्रश्न पद्धती, प्रश्न प्रकार कोणत्या प्रकारावर असतील याची सुद्धा तुम्हाला जाणीव होईल. बघा हा प्रश्न, जेव्हा एखाद्या पाठ्य घटकाचे केवळ शाब्दिक स्पष्टीकरण करणे अशक्य असते तेव्हा टिंबटिंबचा उपयोग करावा. पुन्हा वाचा प्रश्न, व्यवस्थित वाचा, कधीही लक्षात घ्या, डायरेक्ट प्रश्न पटकन वाचून उत्तर देण्याच्या भानगडीत पडू नका. आपण मानसशास्त्र शिकतोय, मनाचं शास्त्र, आपली विचार प्रक्रिया कशी चालते हेच सगळं या विषयामध्ये आहे. आणि प्रश्न कसा वाचायचा, कसा विचार करायचा, ऍनालिसिस कसं करायचं प्रश्नाचं, यात आपल्याला अर्ध उत्तर क्लिअर होऊन जातं प्रश्न वाचता वाचता. अगदी व्यवस्थित वाचा प्रश्न. जेव्हा एखाद्या पाठ्य घटकाचे केवळ शाब्दिक स्पष्टीकरण, शाब्दिक शब्दांच्या स्वरूपात, ठीक आहे, शाब्दिक स्पष्टीकरण करणे अशक्य असते तेव्हा टिंबटिंबचा उपयोग करतात. 4 पर्याय आहेत: श्रवण साधने, फलक लेखन, दृकश्राव्य साधने आणि वरीलपैकी एकही नाही. आता सर्वप्रथम आपल्याला जे एखादा पाठ्य घटक दिलेला असेल त्याचं शाब्दिक स्पष्टीकरण करणं अशक्य आहे, मग वेगळ्या कोणत्या पद्धतीने आपण सांगू शकतो? आता या ठिकाणी तुम्हाला काय माहिती पाहिजे मित्रांनो, माहिती आहे का? तुम्हाला नॉलेज रिप्रेझेंटेशन ही संकल्पना माहिती पाहिजे. कदाचित तुम्ही ती बीएडला डीएडला अभ्यासली, 100% अभ्यासली, कदाचित नाही अभ्यासली. नॉलेज रिप्रेझेंटेशन समजून घ्या हे काय आहे. नॉलेज रिप्रेझेंटेशन, विद्यार्थ्यांना पुस्तके ऑलरेडी पाठ्यपुस्तक मंडळाने बहाल केलेली आहेत. त्यात लेसन्स आहेत. पुस्तके कशी तयार झाली, कुठून आली, हाच लेसन का घेतला गेला, हे सगळं तुमच्या अध्यापन शास्त्रामध्ये बीएड डीएड मध्ये आहे, ग्रॅज्युएशन कोर्सेस मध्ये आहे, किंवा डीएड मध्ये पण तुम्ही अभ्यासलेलं आहे. सुरुवात होते ऑब्जेक्टिव्ह पासून. आपण इथे येणार आहेत, ऑब्जेक्टिव्ह पासून सुरुवात होते. आता ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय? ऑब्जेक्टिव्ह या शब्दाचा अर्थ होतो उद्दिष्टे. कुठलंही कार्य करायचं असेल तर आपण आधी उद्दिष्ट ठरवतो. म्हणजे उदाहरणार्थ विद्यार्थ्यांना गुरुत्वाकर्षणाचे नियम माहिती असले पाहिजे. आता कोणत्या वयातल्या? तर इयत्ता 7वीच्या किंवा 12 ते 13 वर्षाच्या वयोगटातल्या मुलांना गुरुत्वाकर्षण म्हणजे काय याचे नियम माहिती असले पाहिजे. कोणी हा नियम आणला किंवा काय आहेत, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ही कन्सेप्ट काय आहे हे माहिती असलं पाहिजे. हे झालं ऑब्जेक्टिव्ह. द स्टुडंट्स should be aware about the rules of gravitational force given by Newton. अलग लक्षात. हे झालं उद्दिष्ट. टू एनेबल. आणि उद्दिष्ट कशी लिहिली जातात, इंग्रजीत लिहायची असतील तर टू पासून सुरुवात होते. टू प्लस क्रियापदाचं पहिलं रूप. टू एनेबल द स्टुडंट्स टू अंडरस्टँड द रूल्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, हे झालं ऑब्जेक्टिव्ह. हे ऑब्जेक्टिव्ह पूर्ण करण्यासाठी मग ते 7वी किंवा 8वीच्या विज्ञानाच्या पुस्तकात त्या प्रकारचे लेसन्स दिले गेले. आता ते लेसन दिले गेले, तो लेसन ऑलरेडी दिलेला आहे, छापलेला आहे, प्रिंटेड फॉर्म मध्ये विद्यार्थ्यांसमोर आहे. विद्यार्थी तो लेसन स्वतः सुद्धा वाचू शकतो, तो धडा स्वतः सुद्धा वाचू शकतो. मग शिक्षकाची गरज काय? एखादा विद्यार्थी विज्ञानाचा एखादा धडा वाचेल आणि त्याचा अर्थ समजून घेईल. मग शिक्षकाचा रोल काय आहे तिथं? काय रोल आहे शिक्षकाचा? जरा मनात प्रश्न विचारा आणि स्वतः उत्तर द्या. काय शिक्षकाची गरज काय आहे त्या ठिकाणी? शिक्षकाची गरज याच्यासाठी आहे की जे काही पुस्तकात मांडलेलं आहे, लिहिलेलं आहे, ते सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांसमोर मांडणे. आता सोप्या पद्धतीने मांडणे म्हणजे काय? बघा लक्षात घ्या. द कंटेंट इज ऑलरेडी प्रेझेंटेड इन द बुक्स इन द फॉर्म ऑफ लेसन. आशय सगळा धड्याच्या स्वरूपात पुस्तकात ऑलरेडी प्रेझेंट आहे. तुम्ही पुन्हा त्याला प्रेझेंट करणार आहेत, म्हणजे तुम्ही काय करणार आहेत? रिप्रेझेंट करणार आहेत. याला म्हणतात नॉलेज रिप्रेझेंटेशन. कंटेंट नॉलेज ऑलरेडी पुस्तकात दिलेलं आहे, त्याला रिप्रेझेंट करायचंय. आता हे रिप्रेझेंट आपल्याला सोप्या पद्धतीने करायचंय. तुम्ही वर्गात गेले, पुस्तक उघडलं आणि धडा वाचायला सुरुवात केली, धडा वाचून संपला. आलं का लक्षात? भूगोलाचा एखादा धडा वाचला आणि संपला. शिकवून झालं का? बऱ्याच ठिकाणी असं दिसतं आपल्याला, असं होताना दिसतं की शिक्षक वर्गात येतात, धडा वाचतात, धडा संपतो. तसं करायचं नाहीये आपल्याला, फक्त वाचून दाखवायचं नाहीये. मग आपण प्रेझेंटेशनच करतोय. फक्त रिप्रेझेंटेशन करायचंय म्हणजे सोप्या पद्धतीने करायचंय. सोप्या पद्धतीने करताना त्यात तुम्हाला वेगवेगळ्या साधनांचा उपयोग करावा लागेल. मग त्यात
श्राव्य साधने असतील, दृक साधने असतील, दृक श्राव्य साधने असतील, यांचा उपयोग करावा लागेल. आता हा फळा तुमच्या समोर आहे, डिजिटल बोर्ड आहे, हे सगळं कंटेंट तुमच्या समोर लिहिलेलं आहे, सगळा आशय तुमच्या समोर आहे. हा कोणत्या स्वरूपातला आहे? हा सर्व आशय शाब्दिक स्वरूपातला आहे. येतंय लक्षात? फक्त शब्द दिसत आहेत तुम्हाला, है ना. या शब्दांचं काही वेळेस काय असतं की कंटेंट जे असतं, जे काही नॉलेज असेल ते आपल्याला शब्दांच्या पलीकडे जाऊन आपल्याला स्पष्टीकरण द्यावं लागतं. मग आता शब्दांच्या व्यतिरिक्त स्पष्टीकरण कसं देणार? तर मग आपण चित्र दाखवू शकतो, एखादा व्हिडिओ दाखवू शकतो, पीपीटी प्रेझेंटेशन दाखवू शकतो, ऍक्टिंग करून दाखवू शकतो, अशा गोष्टी करू शकतो की नाही आपण. मग एक लक्षात घ्या, आपण आता पर्याय बघू बरं. हे सगळं डिटेलमध्ये आपण अभ्यासणार आहे बॅचमध्ये, डोंट वरी अबाउट इट. तर एखादा पाठ्य घटकाचं केवळ शाब्दिक स्पष्टीकरण करणं अशक्य आहे, शाब्दिक स्पष्टीकरण देणं अशक्य झालंय. मग अशा ठिकाणी श्रवण साधने. आता श्रवण साधने म्हणजे फक्त तुम्ही रेडिओ वापरला किंवा टेप रेकॉर्डर वापरला, मग तुमच्या लेक्चरमध्ये आणि त्या टेप रेकॉर्डरमध्ये रेडिओमध्ये फरक काय राहिला? ते पण शाब्दिकच साधन आलं, है ना. म्हणजे हे चालणार नाही. फलक लेखन, हे फलक तुमच्या समोर आहे, हे पण शाब्दिक आहे. शाब्दिक स्पष्टीकरण अशक्य आहे असं म्हटलंय, मग हे पण नाही चालणार. ठीक आहे. दृक श्राव्य साधने, अध्यापनाची साधने जे आहेत त्यांचे 3 प्रकार पडतात: श्राव्य साधने, दृक साधने आणि दृक श्राव्य साधने. लक्षात ठेवा, यावर 100% प्रश्न येऊ शकतो. श्राव्य साधनं कोणती कोणती आहेत? देअर आर 3 टाइप्स ऑफ टीचिंग एड्स. द फर्स्ट इज ऑडिओ, सेकंड इज व्हिज्युअल अँड द थर्ड इज ऑडिओ व्हिज्युअल. तिसरा आहे ऑडिओ व्हिज्युअल. तर श्राव्य साधने, दृक साधने आणि दृक श्राव्य साधने. ठीक आहे. आता श्राव्य साधने म्हणजे फक्त रेडिओ, टेप रेकॉर्डर, जे फक्त ऐकायला येत आहे, आपले कर्णेंद्रिय ऍक्टिव्ह झालेले आहेत, फक्त कानांद्वारे फक्त आपण ऐकतोय, ती फक्त श्राव्य साधने. फलक लेखन हे दृक साधने, फक्त श्राव्य आहे का? हा फळा तुमच्या समोर आहे, हा बोलू शकत नाही म्हणून मला बोलावं लागतंय. हा जर बोलू शकला असता तर माझी गरज काय राहिली असती? ऍडव्हान्स मध्ये टीचिंग मशीन नावाची संकल्पना येणार आहे पुढे जाऊन, त्याच्यात बोलेल, मशीन बोलेल, स्वतः पूर्ण शिकवेल. लक्षात घ्या, आता सध्या हा फलक फक्त दृक साधन आहे, फक्त दिसतोय डोळ्यांना, पण आपल्याला फक्त शब्दच दिसत आहेत. दृक श्राव्य साधने जी दिसतात पण आणि ऐकायला पण येतील. त्याचं उदाहरण आहे टेलिव्हिजन, दूरदर्शन. दूरदर्शनचा आपण वापर करू शकतो, किंवा दृकश्राव्य साधनं जर आपण वापरली तर आपल्याला स्पष्टीकरण जे फक्त शाब्दिक चित्रांच्या स्वरूपात आणि आवाज पण त्या ठिकाणी, काही व्हिडिओज आपण दाखवू शकतो. उदाहरणार्थ विज्ञानामध्ये ऑक्सिजन शिवाय कुठेही आग लागू शकत नाही किंवा ज्वाला निर्माण होऊ शकत नाही, हे आपल्याला माहिती आहे, हा नियम आहे. ऑक्सिजन आवश्यक असतो. मग आपल्याला लहानपणी प्रयोग कोणता दाखवलाय? आजही आपल्या लक्षात तो प्रयोग आहे. कोणता प्रयोग आहे? शिक्षक वर्गात येतात, मेणबत्ती आणतात, काचेचा ग्लास आणतात, मेणबत्ती पेटवतात आणि ग्लास उलटा ठेवतात. मुलं अतिशय उत्सुकतेने त्याच्याकडे पाहत राहतात, त्यांच्यासाठी एक प्रकारे जादू असते. शिक्षक सांगतात, बघा रे, आता मेणबत्ती पेटतीये ना, आता मी जर ग्लास उलटा ठेवला तर उलट हवा तर लागणार नाहीये मेणबत्तीला, तर जळत राहायला पाहिजे की नको? विद्यार्थी म्हणतात, हो सर, पण ती विझेल. बघा तुम्ही, मग ती मेणबत्तीवर उलटा ग्लास ठेवतात, काचेचा, मेणबत्ती थोडा वेळ पेटलेली दिसते आणि नंतर हळूहळू जाऊन ती मेणबत्ती विझते. का विझली सर मेणबत्ती, असा विद्यार्थी प्रश्न विचारतात. प्रश्न निर्माण करणं विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हे सुद्धा फार मोठे कौशल्य आहे शिक्षकाच्या अंगी असलेलं. तर त्या ठिकाणी मेणबत्ती का विझली? तर त्या ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता झाली, म्हणून ऑक्सिजन त्याला मिळाला नाही आगीला, म्हणून ती आग विझली किंवा ती मेणबत्ती विझली. हे प्रत्यक्ष विद्यार्थ्यांनी डोळ्यांनी पाहिलंय, तुम्ही, मी डोळ्यांनी पाहिलंय. म्हणून आजही मला माझी लॅबोरेटरी, माझे शिक्षक आणि तो प्रयोग मला आजही आठवतो. का? कारण की दृकश्राव्य पद्धतीने, आलं का लक्षात? ऑडिओ व्हिज्युअल मला त्या ठिकाणी लर्निंग मिळालंय. आलं का लक्षात? लर्निंग या संकल्पनेमध्ये आणखी 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत, ज्यावर तुम्हाला पुढे भरपूर प्रश्नही येणार आहेत आणि भरपूर उपपत्ती त्याच्यावर आधारित आहेत. तुम्ही हे शब्द ऐकलेले असतील बघा. बघा, हा एक शब्द मी लिहिला स्टिम्युलस, आणि एक दुसरा लिहितो रिस्पॉन्स. याला म्हणतात उद्दीपक
आणि प्रतिसाद, स्टिम्युलस आणि रिस्पॉन्स. उद्दीपक म्हणजे काय? स्टिम्युलस. उदाहरणार्थ मी जर आता विचारलं तुम्हाला व्हॉट इज दिस, हे काय आहे, तुम्ही म्हणाल सर पेन आहे. आता तुम्ही मला रिस्पॉन्स दिला पेन, मी तुम्हाला दाखवलं ही वस्तू, ही वस्तू म्हणजे तुमच्यासाठी उद्दीपक, आणि तुम्ही मला पेन हे तोंडी उत्तर दिला, हा म्हणजे प्रतिसाद. आपलं लर्निंग, अध्ययन असंच घडत असतं. उद्दीपकाला दिलेला प्रतिसाद, जर तो प्रतिसाद व्यवस्थित असेल, योग्य असेल, तर त्या ठिकाणी लर्निंग, अध्ययन ही प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पडलेली आपल्याला दिसते. उद्दीपकाला दिलेला प्रतिसाद, अशी भरपूर उद्दीपके शिक्षकाला वर्गात निर्माण करावी लागतात किंवा घेऊन जावे लागतात. एकच उद्दीपक असतं विद्यार्थ्यांकडे म्हणजे पाठ्यपुस्तक. आता त्याच पुस्तकाला प्रतिसाद देऊन त्यांचं लर्निंग होणार नाहीये, म्हणून काय करावं लागतं, तर शिक्षकाला टीचिंग एड्स, ऑडिओ एड्स, व्हिज्युअल एड्स, चित्र, नकाशे, आकृत्या, है ना, काही आणखी मॉडेल्स वगैरे असतील, नकाशे असतील, हे सगळं वर्गात घेऊन जावं लागतं आणि वेगवेगळी उद्दीपक विद्यार्थ्यांना दाखवून, म्हणजे मेणबत्तीचा प्रयोग पुस्तकात दिलेला आहे, समजला नाही, पण प्रत्यक्षात तो करून दाखवला. मेणबत्ती नेली, ग्लास नेला, आगपेटी नेली, पेटवली, त्या ठिकाणी हे सगळी उद्दीपक विद्यार्थ्यांना दाखवली, त्यांनी प्रतिसाद ते देत गेले आणि त्याच्यामुळे लर्निंग झालं, अध्ययन झालं. अध्ययन प्रक्रियेसाठी उद्दीपक आणि प्रतिसाद अतिशय महत्वाचा आहे आणि याच्यावरती विविध मानसशास्त्रज्ञांनी वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत. त्याचे काही प्रश्न संबंधित मी पुढे देणार आहे तुम्हाला. स्किनर आहे, इवान पावलाव आहे, आसुबेल आहे, बांदुरा आहे, किंवा मग आणखी वेगळे आहेत बघा. हा, तर याचं उत्तर काय असेल मित्रांनो? दृकश्राव्य साधने. दृकश्राव्य साधनांच्या मदतीने आपण जो शाब्दिक स्पष्टीकरण न देता येणारा कंटेंट आहे तो आपण समजून देऊ शकतो विद्यार्थ्यांना. उत्तर पत्रिकेचे मूल्यमापन करताना शिक्षकाचा दृष्टिकोन कसा असावा? व्यक्तिनिष्ठ असावा, मवाळ असावा, कळक असावा की वस्तुनिष्ठ असावा? आता हे शब्दांचे अर्थ तर माहिती पाहिजे आपल्याला, तर आपल्याला उत्तर सांगता येईल. आता व्यक्तिनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ असे दोन शब्द आहेत. व्यक्तिनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ. व्यक्तिनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ. उत्तर पत्रिकेचं मूल्यमापन, मार्क्स देताना विद्यार्थ्याला शिक्षकाचा ॲटिट्यूड कसा असला पाहिजे किंवा दृष्टिकोन कसा असला पाहिजे, तो व्यक्तिनिष्ठ असला पाहिजे, वस्तुनिष्ठ असला पाहिजे. दोन्ही शब्द इथं दिलेले आहेत, हे दोघी आपल्याला माहिती पाहिजे. मवाळ असला पाहिजे की कळक असला पाहिजे. ओके, बघा व्यक्तिनिष्ठचा अर्थ काय? विद्यार्थ्याला पाहून, चेहरा पाहून मार्क देणे. म्हणजे हा जो विद्यार्थी आहे हा माझ्या परिचयाचा आहे, याचे जे वडील आहेत ते माझे मित्र आहेत आणि ते मला भेटले होते, त्यांनी सांगितलं सर मुलाकडे लक्ष ठेवाल बरं, जरा त्याला थोडे चांगले मार्क द्या. आणि असा दृष्टिकोन ठेवून जर तुम्ही त्याच्या उत्तरपत्रिकेचं मूल्यमापन केलं तर याला म्हणतात व्यक्तिनिष्ठता. याला इंग्लिशमध्ये म्हणतात सब्जेक्टिव्हिटी. दिस इज कॉल्ड ॲज सब्जेक्टिव्हिटी. सब्जेक्टिव्हिटी. उदाहरणार्थ आणखी एक उदाहरण देतो तुम्हाला. समजा 20 मार्काचा निबंध आहे आणि एखाद्या विद्यार्थ्याने तो 20 मार्काचा निबंध लिहिला. 20 मार्काला निबंध आहे, तो निबंध लिहिला आणि तो एका शिक्षकाकडे चेक करायला दिला. त्या शिक्षकाने त्या विद्यार्थ्याला 20 पैकी 12 किंवा 15 मार्क दिले समजा, ठीक आहे. आता तोच निबंध, ते मार्क झाकले त्या शिक्षकाचे, ज्याने आधी चेक केलाय ते मार्क्स झाकले आणि दुसऱ्या शिक्षकाकडे चेक करायला दिला. आवश्यक आहे का की तो पण 20 पैकी 15च देईल? नाही. कदाचित तो शिक्षक 20 पैकी 12 मार्क्स देईल, एखादा 16 देईल, एखादा 17 देईल, एखादा 20 पैकी 19 पण देईल आणि एखादा 8 वर आणून सोडेल. म्हणजे शिक्षक परत्वे मार्क्स व्हॅरी होत आहेत म्हणजे बदलत जात आहेत. म्हणजे काय झालं या ठिकाणी? दृष्टिकोन. एखाद्या शिक्षकाला वाटतं की मला जसा पाहिजे तसा निबंध लिहिला या विद्यार्थ्याने, तर याला 20 पैकी 18-19 द्यायला पाहिजे. आणि एखाद्या शिक्षकाला वाटतं अरे याने काय लिहून ठेवलंय, असं थोडी ना असतं, मला तर असं वाटतं, मग तो त्या ठिकाणी 20 पैकी 15-14 मार्क्स देईल. ही व्यक्तिनिष्ठता येणं चुकीचं आहे. आलं का लक्षात? डिस्क्रिप्टिव्ह पेपरमध्ये या प्रकारची व्यक्तिनिष्ठता येऊन जाते, म्हणून बऱ्याचशा स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्या वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या झालेल्या आहेत. येतंय लक्षात? वस्तुनिष्ठ म्हणजे काय मग? आता उदाहरणार्थ भारताची राजधानी कोणती आहे असा प्रश्न विचारला,
मुंबई महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे असा प्रश्न विचारला, 2 प्रश्न विचारले. ठीक आहे. तर आता भारताची राजधानी दिल्ली लिहिलं आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबई लिहिलेलं आहे. 2 पैकी 2 मार्क. ठीक आहे, 2 मार्काला प्रश्न होता, 2 पैकी 2 मिळालेले आहेत. आणि आता हे इतर शिक्षकांकडे चेक करायला गेलं, ते सुद्धा किती देतील? ते सुद्धा 2 पैकी 2 देतील. म्हणजे इथं उत्तर बदलतील का? नाही. मार्क्स बदलतील का? बदलणार नाही. याला म्हणतात वस्तुनिष्ठता आणि इंग्लिशमध्ये त्याला म्हटलं जातं ऑब्जेक्टिव्हिटी. हे बघा, याच्यावर प्रश्न राहणार आहेत, लक्षात घ्या, समजून घ्या जरा सगळ्यांनी. सब्जेक्टिव्हिटी म्हणजे व्यक्तिनिष्ठता आणि ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे वस्तुनिष्ठता. सब्जेक्टिव्हिटी मध्ये आणखी हॅलो इफेक्ट नावाचा परिणाम येतो. तुम्ही मानसशास्त्रामध्ये अभ्यासलं असेल, तेजो वलयाचा परिणाम, हॅलो इफेक्ट. याच्यामध्ये जे उदाहरण दिलं ना आधी, की माझ्या परिचयाचा आहे, माझ्या मित्राचा मुलगा आहे, तो मला भेटलेला आहे, थोडंसं माझं पर्सनल काम आहे त्याच्याकडे, मी जर त्याच्या मुलाला चांगले मार्क दिले तर तो माझं काम करून देईल, याला म्हणतात वस्तुनिष्ठता. इज इट क्लिअर? तर व्यक्तिनिष्ठ वस्तुनिष्ठ समजलं. मवाळ म्हणजे एकदम मवाळ, एकदम दिल्या हाताने मार्क देत जाणे, काही जास्त पाहायचं नाही, व्यवस्थित चेक करायचं नाही, लेंथ पाहायची, आन्सरची मार्क द्यायचे, हा झाला एक प्रकार. आणि काही कोणाला नापास करायचं नाही, कोणाच्या आपण म्हणतो शिव्या श्राप काही विद्यार्थ्यांच्या घ्यायच्या नाही, बद्दुआ घ्यायच्या नाही मुलांच्या, पास करायचं सगळ्यांना सरसकट, असा दृष्टिकोन ठेवणं म्हणजे मवाळ. पण मित्रांनो, जर मूल्यमापन व्यवस्थित केलं नाही तर त्या विद्यार्थ्याची प्रगती पुढे कशी होणार? त्याला वाटेल की मी जितका अभ्यास केलाय ना तेवढा सफिशियंट आहे, मी इतका अभ्यास जरी केला तरी मला चांगले मार्क मिळतात. आणि तो किती मेहनत घेतो, त्याने सुद्धा इतकी मेहनत घेऊन त्याला सुद्धा तेवढेच मार्क मिळाले, असा एक ऍटिट्यूड विद्यार्थ्यांमध्ये डेव्हलप होत जातो. आणि नंतर जेव्हा करिअर पॉइंट ऑफ व्ह्यूने याच्याकडे बघितलं जातं, जेव्हा आपले करिअर करण्याची वेळ येते, स्पर्धा परीक्षांना आपण सामोरं जातो, तेव्हा आपल्याला आपली लेव्हल कळते की आपण आता किती पाण्यात आहोत, आपली लेव्हल काय आहे. आपल्याला आधी जे मार्क मिळाले ते एकदम मवाळ दृष्टिकोनातून शिक्षक देत गेलेले आहेत, किंवा त्या ठिकाणी कुठेतरी व्यक्तिनिष्ठता राहिलेली, त्या शिक्षकाने कडक चेक केलेले असतील पेपर, विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घेतलेला असेल, तर तो विद्यार्थी त्या विषयांमध्ये पारंगत दिसतो पुढे. बरेचसे शिक्षक खूप चांगली मेहनत करून घेतात, विद्यार्थ्यांचं मूल्यमापन चांगलं करतात. आणि मूल्यमापन ही शेवटची प्रक्रिया नाहीये, अशी एक म्हण आहे, इव्हॅल्युएशन इज एंड बट नॉट एन एंड इटसेल्फ. मूल्यमापन शेवटी होतं पण तो शेवट नाहीये. मूल्यमापन झाल्यानंतर आपल्याला पुन्हा त्यावर काम करायला पाहिजे. उदाहरणार्थ, मी आता एवढं जेवढं शिकवेल आणि याच्यावर समजा 15 मार्क्सचा पेपर तुम्हाला दिला, ठीक आहे, मग 15 पैकी एखाद्याला 5 किंवा 7च मिळाले, झालं का मूल्यमापन? संपलं का त्याचं काम? नाही. तर 5 किंवा 7 मार्क त्याला जे मिळालेले आहेत ना, त्याने विचार केला पाहिजे की मी आता काय आणखी तयारी करू, मी कुठं चुकलो, आलं का लक्षात? आणि मग त्याचं अनालिसिस करून त्याने पुन्हा अभ्यासाला सुरुवात झाली पाहिजे. मूल्यमापन प्रक्रिया जर व्यवस्थित झाली, विद्यार्थ्यांचं असेसमेंट इव्हॅल्युएशन जर व्यवस्थित होत असलं, तर त्या विद्यार्थ्याला वेळीच कळतं की मला किती येतं आणि काय काय मला येत नाही, मी अजून किती अभ्यास करणं गरजेचं आहे. मी जे काही बोलतोय ते सगळं तुमच्या परीक्षा, तुमचा अभ्यासक्रम, जो काही तुमचा सिलेबस आहे याच्याशी संबंधित आहे. यात एकही गोष्ट अशी वेगळी नाहीये, लक्षात घ्या. ठीक आहे. तर मवाळ दृष्टिकोन ठेवणं पण चुकीचं आहे. एकदम कडक नाही, म्हणजे माझं प्रिन्सिपल तत्व ठरलेलं आहे की नाही, मी ना एवढेच मार्क देतो, माझ्या विषयात मुलांना 100 पैकी 70च्या वर कोणालाच देत नाही, मी ठरलेलं आहे आपलं. हा झाला एकदम कडक दृष्टिकोन. मग एखाद्या विद्यार्थीने खूप मेहनत घेऊन चांगलं जरी लिहिलेलं असेल आणि तुम्ही त्याला त्याचा मोबदला दिला नाही, त्याला रिझल्ट तसा दिला नाही, तर तो एकतर तो नाराज होतो किंवा तुमच्यावरचा विश्वास त्याचा उठतो, त्याची जी आवड आहे त्या विषयातली कमी होत जाते, भरपूर त्याचे दुष्परिणाम पाहायला मिळतात. तर या सर्व पर्यायांमध्ये जुळणारा चांगला योग्य पर्याय आहे जवळचा, तो म्हणजे वस्तुनिष्ठ. उत्तर पत्रिकेचं मूल्यमापन करताना शिक्षकाचा दृष्टिकोन वस्तुनिष्ठ स्वरूपाचा असला पाहिजे. म्हणजे जशी वस्तू तसे मार्क्स, तसा रिझल्ट, उत्तर जसं लिहिलंय तशीच. येतंय का लक्षात? ठीक आहे. ओके. अध्ययन संक्रमणाचे प्रकार. आता अध्ययन संक्रमण म्हणजे काय हे आपल्याला माहिती पाहिजे. अध्ययन संक्रमणाचे धन अध्ययन संक्रमण, ऋण अध्ययन संक्रमण आणि शून्य अध्ययन संक्रमण असे 3 प्रकार पडतात. येतंय लक्षात? आता धन अध्ययन संक्रमण आणि ऋण अध्ययन संक्रमण यांचा अर्थ काय? धन अध्ययन संक्रमण म्हणजे काय, तर एखादा विषय शिकल्यावर, तो विषय शिकून झाला आणि एखादा दुसरा विषय जर विद्यार्थ्याने हाती घेतला
तर आधी जो विषय शिकलेला आहे त्या विषयाची मदत दुसरा विषय शिकत असताना त्याला होते. याला म्हणतात धन अध्ययन संक्रमण, धन संक्रमण. आलं का लक्षात? म्हणजे इथं ज्या काही कॉन्सेप्ट वाचलेल्या आहेत त्या पुढचा विषय वाचताना त्या आपल्याला मदतीच्या ठरतात. म्हणजे उदाहरणार्थ समजा मराठी व्याकरण किंवा हिंदी व्याकरण, मराठी व्याकरण मुलाचं चांगलं झालेलं आहे, मराठी व्याकरणाचा अभ्यास केलाय, तो जेव्हा हिंदी व्याकरणाचा अभ्यास करेल तर त्याला त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी मदत होईल. येतंय लक्षात? बुद्धिमत्ता चाचणी असेल आणि गणित असेल, यांची या विषयांची एकमेकांना मदत होते. ज्याचं गणित चांगलं असतं त्याचं बुद्धिमत्ता चाचणी जे आहेत त्याचे प्रश्न जे आहेत इंटेलिजंट टेस्टचे ते सोडवताना तो फास्ट सोडवतो. त्याचे गुणाकार, भागाकार, टेबल्स वगैरे लर्न्स असतात सगळे, त्याची मदत त्याला त्या ठिकाणी होते. हे झालं धन संक्रमण. एका विषयाची अध्ययन केलेल्याची मदत आपल्याला पुढच्या विषयात होते, याला म्हणतात धन अध्ययन संक्रमण. आणि ऋण अध्ययन संक्रमण म्हणजे काय? उलट होतं, नुकसान होतं. आलं का लक्षात? उदाहरणार्थ तुम्ही जर मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण, तुमचं मराठी व्याकरण अतिउत्तम आहे आणि तुम्हाला असं वाटत असेल की मी इंग्रजी व्याकरण पण पटकन शिकून घेईल, पण बघा काय अडचणी येतात. आता मराठी व्याकरण आहे, मराठी व्याकरण मध्ये वाक्यरचना जी आहे ती सब्जेक्ट, त्यानंतर ऑब्जेक्ट आणि व्हर्ब अशी असते. म्हणजे काय? कर्ता, कर्म आणि क्रियापद. म्हणजे मराठीत वाक्यरचनेत क्रियापद हे वाक्याच्या शेवटी असतं. पण तेच इंग्रजी वाक्यरचनेच्या बाबतीत विचार करा तर इंग्रजीमध्ये वाक्यरचना S+V+O अशी असते, कर्ता, क्रियापद आणि कर्म. मग एखाद्याला वाटतं की नाही माझे शब्दार्थ पाठ झालेत सगळे, आता मी मराठी व्याकरण पण माझं चांगलं झालंय आणि मला इंग्रजीतले शब्द पाठ आहेत, तर मला इंग्रजी व्याकरण शिकायची काही गरज नाहीये, मला मराठी व्याकरणात चांगले मार्क मिळतात. आणि समजा त्याला एका वाक्याचं सोपं वाक्य जे तुम्ही बालपणापासून ऐकत आलेले आहात तेच वाक्य घेऊ आपण. मी आंबा खातो, याचं भाषांतर करायचंय आणि त्याला शब्द माहिती आहेत. मीला म्हणतात आय, आंब्याला म्हणतात मँगो आणि खाण्याला म्हणतात ईट. झालं आपलं वाक्य तयार. आता हे वाक्य बरोबर आहे का? नाही. आय मँगो ईट असं म्हटलं जातं का इंग्रजीत? नाही. आय ईट अ मँगो असं म्हटलं गेलं पाहिजे. मग आता या ठिकाणी मराठी व्याकरण माहित असण्याचा फायदा झाला की तोटा झाला? तोटा झाला, नुकसान झालं. याला म्हणतात ऋण संक्रमण. मी आधी संकल्पना सांगतोय, नंतर जोड्या लावा. आणि शून्य संक्रमण म्हणजे काय? की एका विषयाचा अभ्यास करताना आणि दुसऱ्या विषयाचा अभ्यास करताना कुठलीच मध्ये म्हणजे ना ऋण ना धन कुठल्याच प्रकारचं संक्रमण होत नाही. दोन्ही विषय त्यांच्या जागी वेगवेगळे आहेत, त्यांचा सहसंबंध नाही कुठलाच, त्याला म्हणतात शून्य अध्ययन संक्रमण. आता मग इथं आपण प्रश्न बघूया. धन संक्रमण, जर्मन भाषा शिकताना अडखळणारा विद्यार्थी इंग्रजी देखील हळूहळू वाचतो. दुसरे गणित विषय पक्का असूनही दैनंदिन व्यवहार विद्यार्थ्याला जमत नाहीत. आणि तिसरं टंकलेखन येणाऱ्यास तंतुवाद्य लवकर शिकता येतात. आता टंकलेखन टायपिंग ज्याला चांगली येते त्याला तंतुवाद्य व्यवस्थित शिकता येतात, तंतुवाद्य शिकताना त्याला अडचणी येत नाही असं म्हटलंय. हे कोणत्या प्रकारचं झालं? हे झालं धन संक्रमण. म्हणजे पहिल्याचं आहे क, येतंय लक्षात? हा बघा हा पर्याय. दुसऱ्याचा आहे अ, ऋण संक्रमण, जर्मन भाषा शिकताना अडखळणारा विद्यार्थी इंग्रजी देखील हळूहळू वाचतो. आणि शून्य अध्ययन संक्रमण, गणित विषय पक्का असूनही दैनंदिन व्यवहार. आता दैनंदिन व्यवहार म्हणजे फक्त हिशोबाचेच असतात का? नाही, भरपूर व्यवहार असतात वेगवेगळे. मग गणित चांगलं येणं आणि व्यवहार याचा काय संबंध आहे? काही संबंध नाहीये, शून्य संक्रमण आहे. तर याचं उत्तर काय येईल? हे इथं पर्याय बरोबर दिलेले नाहीयेत, हे फक्त लक्षात घ्या, हा पर्याय याचं उत्तर आहे. ठीक आहे. एका वेळी एक पायरी, ताबडतोब पडताळा, सक्रिय प्रतिसाद ही तत्वे असलेले क्रमन्वित अध्ययन खालीलपैकी कोणत्या उपपत्तीवर आधारलेले आहे? उपपत्ती ह्या शब्दाचा अर्थ माहिती का? थेरीज ऑफ लर्निंग, अध्ययनाच्या उपपत्ती. विद्यार्थ्यांचं अध्ययन सुकर व्हावं, अध्ययन प्रभावी व्हावं, त्यासाठी मानसशास्त्रज्ञांनी, बालमानसशास्त्रज्ञांनी विविध प्रयोग केलेत. आणि ते प्रयोग केल्यानंतर जे रिझल्ट त्यांना दिसून आले त्यांनी प्राण्यांवर प्रयोग केले. कोणी कबुतरावर केला, कोणी मांजरीवर प्रयोग केला, कोणी कुत्र्यावर प्रयोग केला, है ना? वेगवेगळ्या प्राण्यांवर प्रयोग केले आणि त्या प्राण्यांचं अध्ययन कसं घडून येतंय याचा अभ्यास केला.
आणि त्यांचं अध्ययन जसं घडून येत आहे, मग ते अध्ययन शालेय विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल का? विद्यार्थी दशेत एखादा विद्यार्थी अध्ययन करताना ते जे प्रयोग आहेत, त्याचे रिझल्ट आहेत, त्यांचं ऍप्लिकेशन त्यांना करता येईल का, याचा त्यांनी अभ्यास केलेला आहे है ना. आणि मग ते त्यांची नावं आपण पुढे बोलणार आहेत. बघा लक्षात घ्या, प्रश्न असा आहे की एका वेळी एकच पायरी ताबडतोब पडताळा. तुम्ही चेक करतायत, सक्रिय प्रतिसाद पण बरोबर देतात, रिस्पॉन्स पण बरोबर देत आहे विद्यार्थी. ही तत्वे असलेलं क्रमन्वित अध्ययन खालीलपैकी कोणत्या उपपत्तीवर आधारित आहे? आता कोणत्या उपपत्तीवर आधारित आहे त्याच्यासाठी हे बघा, थोडा विचार कराय. आधी या 4 उपपत्ती म्हणजे काय त्यांचा थोडक्यात आपण अभ्यास करूया. अभिजात अभिसंधान उपपत्ती, त्याला इंग्लिशमध्ये क्लासिकल कंडिशनिंग थेअरी ऑफ लर्निंग म्हटलेलं आहे. याच्यात कुत्र्यावर प्रयोग केलाय. आता तो मानसशास्त्रज्ञ कोणता, तर इव्हान पावलाव यांनी कुत्र्यावर प्रयोग केला. त्यांनी एक भुकेला कुत्रा एका पेटीत ठेवला. तुम्ही प्रयोग वाचलेला असेल, गोष्टी छान गोष्टी आहेत त्या प्रयोग वाचायला आपल्याला आवडतात. पण एक लक्षात घ्या, त्याचे रिझल्ट काय आलेले आहेत, निष्कर्ष काय निघालेले आहेत, त्यांचा जरा अभ्यास करा. ठीक आहे ना. पावलावने कुत्र्यावर प्रयोग केला. भुकेल्या कुत्र्याला त्यांनी पेटीत ठेवलं एका, आणि बाहेर असं अन्न दाखवलं त्याला अन्न दिसल्याबरोबर कुत्र्याची लाळ गळायची आणि त्याला एक नळी लावली त्यांनी, लाळ एका ठिकाणी गोळा होईल याच्या दृष्टीने. आता या ठिकाणी अन्न म्हणजे चेतक म्हणजे काय, स्टिम्युलस. मी तुम्हाला बोललो आधी, स्टिम्युलस. अन्न पाहिल्याबरोबर भूक लागलेली असते, अन्न पाहिल्याबरोबर कुत्रा लाळ गाळू लागला. लाळ गळणे हा नैसर्गिक प्रतिसाद होता. अन्न म्हणजे चेतक आणि नैसर्गिकच चेतक आहे ते, आणि त्याची लाळ गळणं हा प्रतिसाद. ठीक आहे, हे त्याने अभ्यासलं. त्याने काय केलं, नंतर त्या अन्नासोबत बेल पण वाजवली. आता त्या कुत्र्याचं लर्निंग असं होत गेलं, थोडक्यात सांगतो, कुत्र्याचं लर्निंग असं होत गेलं की अन्न समोर दिसलं आणि बेल वाजली, हे दोघं सोबत घडतायत, या दोघं घटना, आणि तो लाळ गाळत राहिला. नंतर काय केलं त्या मानसशास्त्रज्ञाने, की फक्त बेल वाजवली. बेल वाजवल्याबरोबर कुत्रा लाळ गाळत होता. म्हणजे त्याने त्या कृत्रिम चेतकाला त्या नैसर्गिक चेतकाशी जोडलेलं आहे. येतं लक्षात. ती जी उपपत्ती आहे त्या ठिकाणी तिला म्हणतात अभिजात अभिसंधान उपपत्ती. डिटेलमध्ये आहे, याचे भरपूर फायदे आहेत या उपपत्तीचे, याचं मूल्यमापन केलं गेलेलं आहे. त्यानंतर शैक्षणिक दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांसाठी ही उपपत्ती किती महत्वाची आहे, त्याचं ऍप्लिकेशन उपयोजन कसं केलेलं आहे, हे सगळं पुस्तकांमध्ये दिलेलं आहे, ते आपण अभ्यासणार आहोत. दुसरी आहे प्रयत्न प्रमाद पद्धती, त्याला ट्रायल अँड एरर मेथड असं म्हटलेलं आहे. मांजरीवर प्रयोग केलाय, आलं का लक्षात. असे प्राण्यांवरच प्रयोग केलेत सगळे. आणि E.L. थॉर्नडाईक यांचा हा प्रयोग आहे. याच्यामध्ये आणखी 3 गोष्टी महत्वाच्या आहेत, तयारीचा नियम, आवृत्तीचा नियम आणि परिणामाचा नियम. तिसरी उपपत्ती साधक अभिसंधान उपपत्ती म्हणजे काय, तर ऑपेरंट कंडिशनिंग त्याला म्हटलंय. त्याला उंदरावर प्रयोग केला गेलाय. स्किनरने हा प्रयोग केलेला आहे. त्याने काय केलं होतं, एका उंदराला असंच भुकेल्या पेटीत ठेवलं. तो उंदीर धडपड करायचा, इकडं तिकडं पाय मारायचा, आणि चुकून त्याच्याकडनं एक कळ दाबली जाते. म्हणजे तो मुवमेंट्स करतो, पण त्या अननेसेसरी मुवमेंट्स असतात सगळ्या. त्या मुवमेंट्स, त्या हालचाली करण्याचा कुठलाही फायदा त्या उंदराला होत नसतो, बरोबर आहे. मग आता असं होतं की चुकून त्या उंदराचा पाय ते एका कळवर पडतो, त्या दांड्यावर पडतो, आणि ती कळ दाबली जाते आणि त्याला अन्न मिळतं. आता हे त्याचं लर्निंग होतं. हळूहळू सुरुवातीला होत नाही, पण हे जेव्हा रिपीट होत जातं, वारंवार फ्रिक्वेन्सी याची वाढत जाते, याच्यात वारंवारिता येत जाते, त्याच्यानंतर त्याला कळत जातं की हा, आता इथं जर पाय लावला आपण, इथं जर धक्का लावला तर आपल्याला अन्न मिळतं. आणि नंतर तो उंदीर असं शिकला की बरोबर त्याला भूक लागायची तेव्हा तो ती कळ दाबायचा आणि अन्न मिळवायचा. असे प्रयोग. त्याचप्रमाणे मांजरीवरील प्रयोग जो झालाय तोही त्याच प्रकारचा होता, है ना. आणि मर्मदृष्टी अध्ययन, जेस्टाल्ट इन्साइट, यात कोहलर, काफका, वर्धायमर असली नावं आहेत. ही 3 नावं या इन्साइट लर्निंगशी रिलेटेड आहेत, मर्मदृष्टी मूलक, आलं का लक्षात. तर याच्यात त्यांनी चिंपांझीवर प्रयोग केलाय. यांचं या 3 बिलकुल विश्वास नाहीये. मानसशास्त्रात ज्या उपपत्ती येत गेल्यात ना, त्या एकमेकांचा विरोध करण्यामध्ये जास्त येत गेल्या आहेत. आधी ज्याने उपपत्ती मांडली आहे त्याच्यात चुकीचं काय आहे, मी सांगतो बरोबर काय आहे, आणि मग ती दुसरी उपपत्ती आली. आधीच्या उपपत्ती ज्या मांडल्या आहेत त्यांच्यात काय चुका आहेत, तसं नसतं, आमच्या मते लर्निंग असं असतं. असे एक मानसशास्त्र पुढे येत गेले आणि ते लर्निंगच्या उपपत्ती आपल्या समोर या सगळ्या आलेल्या आहेत, थेरीज ऑफ लर्निंग आलेल्या आहेत. मर्मदृष्टी मूलक किंवा हे जे जेस्टाल्ट इन्साइट यांच्यावर विश्वास नव्हता.
यांचं म्हणणं आहे की नाही, मानव हा एक वेगळा प्राणी, या प्राण्यांसारखा थोडी नाही, तो सारासार विचार करतो. आलं का लक्षात? विचार प्रक्रियेला चालना देतो आणि नंतर ठरवतो की यापैकी प्रश्न कसे सोडवायचे. प्रॉब्लेम सॉल्व्हिंगला जास्त इम्पॉर्टन्स या ठिकाणी दिलेला आहे. ठीक आहे, बघा याच्यातलं आता मग पुढे प्रतिमेचे प्रकार व त्यांचे उदाहरण यांच्या जोड्यांचा योग्य पर्याय कोणता? टीईटी 2018 ला आलेला हा प्रश्न आहे. सेन्सरी इमेजेस, सेन्स ऑर्गन्स, we all are aware about the sense organ. We all have 5 sense organs. पंच ज्ञानेंद्रिय आपल्याला आहेत, 5 ज्ञानेंद्रिय आहेत. ठीक आहे, ज्ञानेंद्रिय म्हणजे काय, सेन्स ऑर्गन्स म्हणजे काय, ज्या ऑर्गन्स, ज्या अवयवांच्या मदतीने आपल्याला ज्ञान मिळतं, सेन्स येतो. आलं का लक्षात? ज्ञान मिळतं त्याला म्हणतो आपण सेन्स ऑर्गन्स, ज्ञानेंद्रिय. डोळ्यांनी आपण पाहतो, ज्ञान मिळवतो. जिभेने चव घेतो, ती आपल्याला ज्ञान मिळतं. 5 सेन्स ऑर्गन्स आहेत. माहिती जास्त डिटेलमध्ये जायची गरज नाहीये, सायन्सचा टॉपिक आहे, सायकोलॉजीमध्ये पण आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी 6 टाइप्स दिलेले आहेत. एक गती प्रतिमा असं पण दिलेलं आहे, सांगतो मी पुढे. सेन्स ऑर्गन्स आपण विविध ज्ञानेंद्रियांद्वारे आपण ज्ञान घेत असतो. उदाहरणार्थ आता या ठिकाणी प्रश्न वाचून नंतर आपण चर्चा करू आणखी. गती प्रतिमा, स्वाद प्रतिमा, गंध प्रतिमा आणि स्पर्श प्रतिमा, 3 प्रकारच्या प्रतिमा म्हणजे इमेजेस. आपल्याला सेन्स आला की आपल्या डोळ्यासमोर कोणत्या प्रकारची इमेज तयार होते याच्याशी संबंधित हे आहे. उदाहरणार्थ आपले डोळे झाकलेले आहेत आणि कोणीतरी आपलं तोंड उघडून आपल्या जिभेवर गुलाबजामुन ठेवला आणि विचारलं आपल्याला, गुलाबजामुन गोल नाही ठेवला, तुकडा करून ठेवला आणि आपण त्याला चाखला आणि आपल्याला विचारलं की काय होतं हे, आपल्या समोर लगेच गुलाबजामुनची इमेज येईल. कोणासमोरच कारल्याची इमेज येणार नाही. गुलाबजामुन जिभेवर ठेवल्यानंतर गुलाबजामुन बरोबर डोळ्यांसमोर येईल आपल्या की हा गुलाबजामुन आहे आणि त्याची इमेज आपल्याला दिसेल, है ना. ही दृश्य प्रतिमा आहे. म्हणजे चवीपासून आपल्याला लगेच दृश्य दिसलं. आलं का लक्षात? स्वाद प्रतिमा आहे ही. पण एक लक्षात घ्या, इमेजेसच्या फॉर्म मध्ये आपण विचार करतो. मी काय म्हटलं तुम्हाला, आपल्याला दृश्य दिसलं, का दिसलं? चव घेतल्यावर दृश्य कसं काय दिसलं? माणसाची मेमरी, स्मृती ही पिक्चर ओरिएंटेड आहे. ह्युमन मेमरी इज पिक्चर ओरिएंटेड असं म्हटलं जातं. म्हणजे आपण जो काही विचार करतो, जे काही अध्ययन करतो, जे काही लक्षात ठेवतो, ते जास्तीत जास्त इमेजेसच्या फॉर्म मध्ये आहे, चित्रांच्या स्वरूपात जास्त आहे. लक्षात घ्या, है ना. म्हणून आपल्याला बालपणी जी पुस्तकं होती, प्राथमिकची पुस्तकं बघा, नर्सरीची, ज्युनियरची, सिनियरची, त्या पुस्तकामध्ये तुम्हाला भरमसाठ चित्र दिसतील. आपले डोळे म्हणजे एक प्रकारचा कॅमेरा. कॅमेऱ्यामध्ये ज्या प्रकारची लेन्स असते तशीच आपल्या डोळ्यात लेन्स असते. आपला डोळा, आपले डोळे, आपण कोणत्याही गोष्टीला पहिल्यांदा जेव्हा पाहतो तेव्हा आपले डोळे त्याची इमेज स्टोअर करून ठेवतात ब्रेन मध्ये. उदाहरणार्थ पहिल्यांदा जेव्हा आपण सफरचंद पाहिलं तर आपण इमेज पाहिली सफरचंदाची आणि आपल्याला कोणीतरी सांगितलं, इंग्रजीत सांगितलं, समजा दिस इज ऍपल, सफरचंद. आपल्याला सफरचंद प्रत्यक्षात दाखवलं, आपल्या डोळ्यांनी ते पाहिलं आणि त्याचं नाव सांगितलं की हे ऍपल आहे, सफरचंद आहे. या दोघी गोष्टी म्हणजे ही इमेज आणि हे शब्द, हे नाव आपल्या मेंदूत स्टोअर झालं, साठवलं गेलं. आता भविष्यात, आता एकदा हे झालंय ना, आता भविष्यात त्या विद्यार्थ्याला कोणी जर म्हटलं ऍपल, तर त्याच्या समोर लगेच ऍपलची इमेज येईल. मँगोची इमेज येईल का? बिटर गार्डची इमेज येईल का? कॅरेटची इमेज येईल का? गाजरची इमेज येईल का? नाही. ऍपल म्हटल्यानंतर ऍपलची इमेज येणार. आता मी एक शब्द बोलतो मँगो, तुमच्या समोर कोणती इमेज आली? डोळ्यासमोर लगेच मँगोची इमेज आली. म्हणजे मी बोलतोय शब्द पण तुम्हाला दिसतायत चित्र. येतंय लक्षात? आणि जर कोणी चित्र दाखवलं, आता समजा मी हे चित्र दाखवलं, आता मी पुसट चित्र काढतो, एवढं खास नाही काढत, पण हे तुम्ही काढता काढताच तुम्ही याचं नाव ओळखाल. व्हॉट इज दिस? दिस इज अम्ब्रेला. अम्ब्रेला हा शब्द कुठून आला? आपल्या ब्रेन मधनं आला. आपल्या डोळ्यांनी हे पाहिलं, ते मागं गेलं सेन्सेस मध्ये आणि आपण जे काही आधी पूर्वज्ञान आपलं आहे की याला काय म्हणतात, हे चित्र आपण पाहिलं, याच्याशी संबंधित वस्तू आपण पाहिलीये, ते आठवलं आणि आपल्याला त्याचं नाव आठवलं. दिस इज अन अम्ब्रेला, छत्री. आलं का लक्षात? तर याप्रमाणे ह्युमन मेमरी इज पिक्चर ओरिएंटेड. माणसाची स्मृती जी आहे ते पिक्चर ओरिएंटेड आहे. म्हणून कुठल्याही विषयाचा अभ्यास करताना थोडा विचार करा, इमेजेसच्या फॉर्म मध्ये जर निर्माण करता आलं तर करा मित्रांनो. इतिहास वाचत असाल तर इतिहासाचा अभ्यास असा करा की इतिहास वाचता वाचता तुमच्या डोळ्यासमोर चित्र उभं राहील. तुम्ही
मूवी सारखं त्याला पाहाल. म्हणजे शिवाजी महाराजांचा इतिहास वाचतायत तर समोर शिवाजी महाराज प्रत्यक्ष आपल्याला दिसले पाहिजे, ते घोड्यावर बसलेले दिसले पाहिजे, ते लढाई करताना जे जे दिलेले आहेत वाक्य ते आपण प्रत्यक्ष चित्रपटाच्या स्वरूपात पाहिलं पाहिजे. असं जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला एकदाच वाचावं लागेल, वारंवार वाचण्याची गरज पडणार नाही. एकदाच रिडिंग करावं लागेल. आलं का लक्षात? आणि तुम्ही जर फक्त मोठ्याने आवाज काढत वाचत गेलात, पटपट पटपट शब्द वाचत गेलेत, त्याचे इमेजेस वगैरे काही क्रिएट होत नाहीयेत, तर कदाचित ते तुमचं तितक्या लवकर लक्षात राहणार नाही, तुम्हाला समजणार नाही. म्हणून ह्युमन मेमरी पिक्चर ओरिएंटेड, इमेज ओरिएंटेड हे लक्षात घ्या. ठीक आहे, आपण पुन्हा आपल्या याच्याकडे जाऊया. तर सेन्स ऑर्गन्स आपले 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि त्याच्याद्वारे आपण ज्ञान ग्रहण करतो, त्याच्याशी संबंधित प्रतिमा आपल्या ब्रेनमध्ये क्रिएट होतात. गती प्रतिमा, स्वाद प्रतिमा, गंध प्रतिमा आणि स्पर्श प्रतिमा. आता या 4 प्रतिमा यांचे बघा, मखमलाचा मऊपणा जाणवणे, आपले डोळे कोणीतरी झाकले, ओके, आणि आपला हात एका विशिष्ट कापडावर फिरवला, आपण अरे काय, अरे हे तर कापडासारखं दिसतंय पण कसं वाटतंय, हे तर एकदम मखमल सारखं मऊ वाटतंय. मखमलाचा मऊपणा जाणवणे. पण हे कसं झालं? मखमल आपण पाहिलं नाही, कापड पाहिलं नाही, पण कशाद्वारे आपल्याला जाणीव झाली? तर स्पर्शाद्वारे याची जाणीव झाली. ही झाली स्पर्श प्रतिमा. स्पर्श केल्यानंतर आपल्यासमोर प्रतिमा निर्माण झाली. कचरा कुंडीच्या जवळून जाताना नाकाला रुमाल लावणे. आपलं लक्ष नाहीये आजूबाजूला काय, आपण चाललोय रस्त्याने आणि कुबट वास, घाणेरडा वास आपल्याला आला आणि आपण नाकाला रुमाल लावला आणि म्हटलं अरे आजूबाजूला कुठेतरी कचरा कुंडी दिसते किंवा कचरा साचलेला दिसतोय असं आपण म्हणणार. पण कचरा कुंडीची इमेज, त्या कचऱ्याची इमेज कशी आली? गंध प्रतिमा. ठीक आहे, समजतंय तुम्हाला? नंतर बघा पुढचं, वाहनांच्या वेगाची तुलना करणे. 2 वाहनं धावतायत आणि हे वाहन एकदम फास्ट आहे, हे एकदम स्लो चालतंय, याने ओव्हरटेक केला. हे आपण केव्हा सांगू शकतो? डोळ्यांनी पाहूनही सांगू शकतो. पण ती गती जी आहे त्या गतीचा अंदाजा आपण लावला ना, दॅट इज गती प्रतिमा. आणि अन्नाची चव लक्षात राहणे, दॅट इज स्वाद प्रतिमा, टेस्ट इमेजरी. ठीक आहे, तर या ज्या प्रतिमा आहेत म्हणजे दृश्य प्रतिमा, श्राव्य प्रतिमा, गती प्रतिमा, स्वाद प्रतिमा, गंध प्रतिमा आणि स्पर्श प्रतिमा, हे प्रतिमाचे प्रकार आहेत. ठीक आहे, मग आता याच्यातला कोणता पर्याय बघा बरं जरा. गती प्रतिमा जे आहे ते क, म्हणजे पहिलं क, दुसरं ड, अन्नाची चव म्हणजे हेच आहे, चौथं अ. यस, दिस इज द थर्ड ऑप्शन. ठीक आहे, हा प्रश्न वाचा, सगळ्यांनी वाचा, तुमच्या समोर आहे. कारकुनावर साहेब रागावले तर कारकून साहेबावर रागवू शकतो का? नाही, कारकून साहेबावर रागवू शकत नाही. तो घरी येतो आणि घरी आल्यावर त्याच्या बायकोवर रागावतो. हे संरक्षण यंत्रणेच्या पुढीलपैकी कोणत्या प्रकारात घडते? आणखी पुढे सांगतो, बायको नवऱ्यावर रागवू शकत नाही म्हणून बायको काय करते? मुलांना बदडते, मुलांवर रागवते. आता हे काय होतंय? राग जो आहे, साहेबाचा राग कोणावर निघाला? कारकुनावर. कारकुनाचा राग त्याने कशावर, कोणावर ट्रान्सफर केला? बायकोवर. बायकोने कोणावर ट्रान्सफर केला? मुलांवर. हे ट्रान्सफर आहे, लक्षात घ्या, है ना. तर आता एखाद्या कारकुनावर साहेब रागावले आणि ते त्याच्या घरी येऊन बायकोवर रागावले. हे संरक्षण यंत्रणा, डिफेन्स मेकॅनिझम नावाचा प्रकार आहे, संरक्षण यंत्रणा. कधी कधी आपलं अपयश लपवण्यासाठी आपण दुसऱ्यांना दोष देतो की हा मी ही परीक्षा पास नाही होऊ शकलो कारण की आमचे सर आहे ना काही व्यवस्थित शिकवत नव्हते, मला अधिकारी व्हायचं होतं पण मी नाही बनू शकलो, माझी परिस्थिती फार हालाकीची होती, खराब होती, माझ्या वडिलांनी काही मला सपोर्ट केला नाही. बघा, यशस्वी होण्यापासून कोणीच कोणाला थांबवू शकत नाही. प्रचंड इच्छा, शक्ती, जिद्द हे जर असलं तर आपण यशस्वी आरामात होऊ शकतो, लक्षात घ्या. तर आपण हे आपले अपयश इतरांवर खापर फोडतो एक प्रकारे. वड्याचं तेल वांग्यावर काढणे, हे आपण ह्या म्हणी माहिती आहेत तुम्हाला, तर हे त्याच्याशी संबंधित आहे. तर डिफेन्स मेकॅनिझम मध्ये बघा, प्रक्षेपण, प्रतिपूरण, विस्थापन आणि आत्मताडन आणखी आहेत, 17-18 आहेत. 17-18 प्रकारच्या या यंत्रणा आहेत. दमन आहे, निरोधन आहे, है ना, ते बघू आपण नंतर. हे बघा, प्रक्षेपण म्हणजे काय? स्वतःचे दोष इतरांवर चिकटवण्याचा प्रयत्न करणे, प्रोजेक्ट करणे, एक प्रकारे प्रोजेक्शन करणे.
प्रक्षेपण करणे की नाही, मी जे अपयश मिळवलं ना त्याचं कारण हे आहे, मला वेळ मिळाला नाही वेळेवर, मला आई वडिलांनी व्यवस्थित सपोर्ट केला नाही, आई वडिलांवर चिकटवलं, मला शिक्षकांनी व्यवस्थित शिकवलं नाही, आमचं क्लासमध्ये व्यवस्थित झालंच नाही, बाकी मुलं कसं काय यशस्वी झाले, आपण कसे काय मागे राहिलो. इतरांवर जे अपयश चिकटवण्याचा किंवा आपलं जे फेल्युअर आहे ते दुसऱ्यांवर दाखवण्याचा प्रयत्न करतात, त्याला म्हणतात प्रक्षेपण. हे व्यक्तीचे स्वभाव आहेत, ह्या वृत्ती आहेत व्यक्तीच्या. ज्याप्रमाणे म्हणजे आपण जे इंडिव्हिज्युअल डिफरन्स म्हणतो ना, व्यक्तिगत भिन्नता, त्या व्यक्तिगत भिन्नतेमध्ये हे पण लक्षात घ्या. आलं का लक्षात. तर प्रक्षेपण म्हणजे काय, स्वतःचे दोष इतरांवर चिकटवण्याचा प्रयत्न करणे. प्रतिपूरण नावाचे एक डिफेन्स मेकॅनिझम वापरतात बरेच लोक. एखाद्या बाबतीत आलेले अपयश दुसऱ्या बाबतीत यश मिळवून दूर करणे. म्हणजे उदाहरणार्थ मला डॉक्टर व्हायचं होतं, पण डॉक्टर होण्यात 2-3 वर्ष गेले, फेल होत गेलो, नंतर कुठेतरी MPSC ची तयारी सुरू केली आणि एखाद्या ठिकाणी PSI STI म्हणून लागलो, आता मी झालो यशस्वी. दिस इज प्रतिपूरण. मी काही येळा नव्हतो, मी काही म्हणजे ढ नव्हतो, मी हुशार होतोच. हे बघा, हे हुशारीचं माझं चिन्ह आहे, प्रतीक आहे. दिस इज प्रतिपूरण. एखाद्या बाबतीत आलेले अपयश दुसऱ्या बाबतीत यश मिळवून दूर करणे. ठीक आहे, उदाहरण दिलं. आणखी भरपूर उदाहरणं तुम्हाला आजूबाजूला दिसतील. आपल्या आजूबाजूच्या लोकांचं निरीक्षण करा, तुम्हाला सगळे डिफेन्स मेकॅनिझम तुमच्या आजूबाजूला दिसतील. सगळ्या संरक्षण यंत्रणा आपल्या घरात, आपल्या मित्रपरिवारात, आपण जिथं शिकतो, आपले क्लासमेट वगैरे जे असतील तिथं, किंवा कुठे काम करत असतो आपले कलिग्स असतील त्या सहकार्यांमध्ये, हे डिफेन्स मेकॅनिझम तुम्हाला पाहायला मिळेल. संरक्षण यंत्रणा मी सांगितलं ना, या 3-4च नाही आहेत, अनेक आहेत. आणि इंटरेस्टिंग आहे, लक्षात घ्या. मानसशास्त्र विषय भन्नाट एकदम, खूप भारी आहे. अतिशय मनापासून जर तुम्ही याला वाचलं ना, तर मानवी स्वभावाचे एक एक पैलू असे अलगद अलगद उलगडताना आपल्याला दिसतात. आणि आपल्यासमोर एक एक व्यक्ती येत जाते. आपण एखाद्या कॅरेक्टरिस्टिक, एखादा संरक्षण यंत्रणा वाचली की आपल्याला लगेच तो व्यक्ती आठवतो की अरे हा व्यक्ती असाच आहे. असं जेव्हा इमेज समोर आली ना, लगेच लक्षात राहील. येते. अध्ययन उपपत्ती, तुम्ही अभ्यासताना आपल्या आजूबाजूला अध्ययन कसं होतंय, आपलं अध्ययन कसं झालेलं आहे, जरा याचा विचार करा. तुम्हाला त्या ठिकाणी अध्ययन उपपत्तींचं ऍप्लिकेशन झालेलं दिसेल. चला ठीक आहे, पुढचं बघू आपण. विस्थापन, एकाचा राग दुसऱ्यावर. तुम्हाला कळलं असेल आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, विस्थापन. एकाचा राग दुसऱ्यावर काढणे, दुसऱ्याचा राग तिसऱ्यावर काढणे. म्हणजे व्यक्ती हे ट्रान्सफर करत जातो, राग ट्रान्सफर करतोय. आलं लक्षात. दिस इज विस्थापन, एकाचा राग दुसऱ्यावर. आणि एक चौथं आहे आणखी, आत्मताडण. आत्मताडण म्हणजे काय, स्वतःला शिक्षा करून घेणे. एखाद्या व्यक्तीकडून चुकलेलं असतं, बरोबर आहे, आणि त्याला माहिती आहे की सगळ्यांना कळून गेलेलं आहे की मी चूक केलेली आहे, गुन्हा केलाय काहीतरी. आता काय करायचं, सगळे माझ्यावर रागावलेत, सगळे मला वेगळ्या नजरेने पाहतायत. आता काय करावं. तो काय करतो, स्वतःच्या थोवाडीत मारून घेतो 2-4. आणि इतरांची बघा, माझ्याकडनं झाली ना, माझ्याकडनं चूक झाली, मीच असं करतो नेहमी, मीच असा आहे, तुमचा काही दोष नाहीये, माझ्याकडनं असं कसं झालं, असं स्वतःला मारून घेतो किंवा स्वतःचं काहीतरी नुकसान करून घेतो, शारीरिक स्वतःचा छळ करून घेतो, किंवा आजूबाजूच्या वस्तू स्वतःच्या फोडतो, तोडतो एक प्रकारे. ठीक आहे, स्वतःला शिक्षा करून घेणे, याला म्हणतात आत्मताडण. अशी व्यक्ती सुद्धा तुम्हाला आजूबाजूला पाहायला मिळतील. ठीक आहे, खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे हा. आपण डिफेन्स मेकॅनिझम बघूया आपण. एखाद्या, मग या प्रश्नाचं उत्तर काय आहे, विस्थापन आहे. अध्ययन अक्षमता असणाऱ्या मुलांच्या शिक्षणाविषयी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे. आधी तर अध्ययन अक्षम म्हणजे काय, लर्निंग डिसेबल, जे अध्ययन करण्यासाठी अक्षम आहेत. कशामुळे अक्षम असू शकतात, त्यांच्या विविध शारीरिक व्याधींमुळे ते अक्षम असतात. इतर नॉर्मल मुलासोबत ते अध्ययन करू शकत नाही, म्हणजे शिकू शकत नाही. अशांना म्हणतो आपण अध्ययन अक्षम. आलं का लक्षात. लर्निंग डिसेबल. तर मग अध्ययन अक्षम जी मुलं असतात त्यांच्या शिक्षणाविषयी खालीलपैकी कोणतं विधान योग्य नाही, हे व्यवस्थित वाचत चला. अयोग्य आहे. पहिलं, या मुलांना अध्ययनासाठी जास्त वेळ द्यायलाच पाहिजे ना. अध्ययन अक्षम आहेत, ते स्लो लर्निंग करताय, तुम्हाला त्यांना एक्स्ट्रा वेळ द्यावा लागणार आहे. या मुलांना मानसोपचार तज्ञाकडे न्यावं, बिलकुल न्यायला पाहिजे. त्यांच्यासाठी अमूर्ताकडून मूर्ताकडे न्या. आता हे काय नवीन, अमूर्ताकडून मूर्ताकडे सांगतो. आणि वेगवेगळे स्मरण खेळ त्यांना द्यावेत, स्मरण ठेवता येतील, स्मरणात ठेवता येईल असे खेळ त्यांना खेळायला द्यावेत. बरोबर आहे. आता हे तिघ तर बरोबर आहेत.
हेच थोडं गडबड वाटतंय, पण मला यांचा अर्थ माहित नाहीये. समजा अमूर्ताकडून मूर्ताकडे तुम्ही मॅगझिन्स ऑफ टीचिंग शिकलेले असाल. अध्यापनाची सूत्र, अध्यापनाची सूत्र काय आहेत? मी टीचिंग करतोय, तर मी टीचिंग करताना विद्यार्थ्यांना समजेल असं शिकवायला पाहिजे. मग विद्यार्थ्यांना केव्हा समजेल, तर त्यासाठी वेगवेगळी अध्यापनाची सूत्र वापरली जातात. कोणती अध्यापनाची सूत्र? तर सोप्याकडून कठीणाकडे, इझी टू डिफिकल्ट, सोप्याकडून गुंतागुंतीच्या टॉपिककडे म्हणजे सिंपल टू कॉम्प्लेक्स असं पण आहे. नोन टू अननोन, ज्ञाताकडून अज्ञाताकडे, म्हणजे उदाहरणार्थ ज्या गोष्टी माहीत आहेत त्या आधी विद्यार्थ्यांना शिकवा आणि जे माहीत नाहीये ते नंतर शिकवा. फूल आणि फुलाचे भाग, विज्ञानाचा एकदम सुंदर प्रयोग आहे तो. शिक्षक सगळे फुलं आणतात क्लासमध्ये, कसं शिकवतात? फूल माहिती आहे सगळ्यांना, फुलाचे आत जे पार्ट्स आहेत ते माहिती आहेत का? माहित नाहीयेत. मग आता फुलाचे पार्ट्स आपल्याला शिकवायचे आहेत, पार्ट्स ऑफ फ्लावर आपल्याला शिकवायचे आहेत, तर मग काय करावं लागेल? पार्ट्स ऑफ फ्लावर शिकवण्यासाठी आधी फुल दाखवू, जी नोन गोष्ट आहे, जी ज्ञात आहे ती दाखवू. मग ह्या पाकळ्या आहेत हे दाखवलं, हे स्टेम आहे, देठ आहे ते दाखवलं, या गोष्टी माहीत पडल्या. मग आता हळूहळू एक एक पाकळी उलगडत त्यांना पुढच्या स्टेप्स दाखवत गेलो आपण, पुढच्या गोष्टी दाखवत गेलो. दॅट इज नोन टू अननोन. असं तुम्ही म्हणू शकता, अननोन टू नोन, नोन टू अननोन दोघीकडे जाता येतं, पण त्यातल्या त्यात नोन टू अननोन हे चांगलं आहे, हे इफेक्टिव्ह आहे, परिणामकारक आहे. कारण याचा उल्लेख आणखी कन्स्ट्रक्टिव्हिझम, विगोत्स्की वगैरे यांनी जे प्रयोग केलेले आहेत त्याच्या कन्स्ट्रक्टिव्हिझम, ज्ञान रचनावादामध्ये सुद्धा नोन टू अननोनला जास्त महत्व दिलंय. प्रिव्हियस नॉलेज, पूर्वज्ञान जे विद्यार्थी आहे ते पूर्वज्ञान तपासून नवीन ज्ञान द्यायला पाहिजे. ठीक आहे. मग अमूर्ताकडून मूर्ताकडे काय आहे? अमूर्त म्हणजे काय? जे आपल्याला डोळ्यांना दिसू शकत नाही, ज्याला आपण स्पर्श करू शकत नाही, त्याला म्हणतात अमूर्त. आणि मूर्त म्हणजे काय? ज्याला जे आपल्याला दिसतं, ज्याला स्पर्श करू शकतो त्याला म्हणतात मूर्त. मग तुम्ही जी गोष्ट विद्यार्थ्यांना दिसतच नाहीये, ज्यांना समजत नाहीये आणि जे तिला स्पर्श करू शकत नाही अशा गोष्टीबद्दल सुरुवातीला बोलायला सुरुवात केली आणि नंतर असं मॅजिकल सारखं जादुई पद्धतीने येऊन सांगितलं, बघा आम्ही जे काही बोललो ना सगळं ते ह्या गोष्टीबद्दल होतं. म्हणजे विद्यार्थ्यांनी आधी लक्ष दिलं की नाही दिलं माहित नाही. त्यांना शेवटी जे दिसलं, अच्छा याच्याबद्दल सगळं पुराण चाललं होतं का मागे. मग हे इफेक्टिव्ह नाही होणार, उलट करायला पाहिजे. मूर्ताकडून अमूर्ताकडे जायला पाहिजे. इंग्लिशमध्ये म्हणतात कॉन्क्रीट आणि ऍबस्ट्रॅक्ट. कॉन्क्रीट म्हणजे मूर्त. लक्षात ठेवा, इंग्रजीमध्ये समानार्थी शब्दांवर प्रश्न येतात. अमूर्त, ऍबस्ट्रॅक्ट नाउन तुम्हाला परीक्षेत आहे. ऍबस्ट्रॅक्ट नाउन ग्रामरचा भाग आहे. भाववाचक नाम किंवा अमूर्त नाम त्याला म्हणतात, जे दिसत नाही, स्पर्श करत नाही. आपल्या भावना, विश्वास हे अमूर्त आहेत, ऍबस्ट्रॅक्ट. मग ऍबस्ट्रॅक्टचे अपोजिट काय? कॉन्क्रीट म्हणजे जे मूर्त आहे, ठोस आहे, ज्याला स्पर्श करू शकतो. हा पेन कॉन्क्रीट आहे. ठीक आहे. ज्ञान मेंदूत आहे सगळं, अमूर्त आहे. ते फळ्यावर उतरलं, कागदावर उतरलं, मूर्त स्वरूपात आलं. ठीक आहे. तर हे चुकीचं आहे, हे नाही येणार, हे अयोग्य आहे. अमूर्ताकडून मूर्ताकडे नाही जायचं, मूर्ताकडून अमृताकडे जायला पाहिजे. ठीक आहे. अंध विद्यार्थ्यांना अध्यापन करताना शिक्षकाने पुढीलपैकी कोणत्या तत्वांचा अवलंब करू नये? समावेशक शिक्षण नावाची संकल्पना आपल्या अभ्यासक्रमात आहे. विशेष शिक्षण आहे, स्पेशल एज्युकेशन है ना, हे आहे आपल्याला. तर समावेशक शिक्षणामध्ये सर्वांना सामावून घ्यायचं आहे आपल्याला. त्यात मग अंध, अपंग विद्यार्थी असू शकतात, डिसेबल असतात विविध बाबतीत. तर अंध विद्यार्थ्यांना अध्यापन करताना शिक्षकाने पुढीलपैकी कोणत्या तत्वांचा अवलंब करू नये? अधिकची चेतना, जास्तीत जास्त स्टिम्युलेट करायचं विद्यार्थ्यांना, स्टिम्युलस जास्तीत जास्त द्यायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय त्यांना समजणार नाही. अधिकची चेतना तर द्यायलाच पाहिजे. एकात्म अनुदेशन, त्यांना सेपरेट लर्निंग करता येईल का? त्यांना गायडन्स करता येईल का? है ना, विभक्त करून प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल गायडन्स करता येईल का? तर ते पण करायला पाहिजे. हे पण बरोबर आहे, करू नये म्हटलेलं आहे. अमूर्तता, आता सांगितलं मी अमूर्त म्हणजे काय? जे दिसत नाही, ज्याला स्पर्श करता येत नाही. आता अंध विद्यार्थी आहेत, तर दीपस्तंभ मध्ये आपण मनोबल केंद्र जे आहे आपलं, त्या मनोबल केंद्रात बरेचसे विद्यार्थी आहेत जे स्पष्ट बघू शकत नाही किंवा ज्यांना दिसतच नाही. आता त्यांनाही आम्ही शिकवतोय. मग त्यांना शिकवताना अमूर्ततेचा वापर जर केला तर त्यांना कळेल का? मला माझ्या विद्यार्थ्यांना शिकवताना अशी उदाहरणं द्यावी लागतात की त्यांनी
त्या वस्तूचा, त्या घटकाचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला असेल, त्याला स्पर्श केलेलं असेल, हाताळलेलं असेल. आलं का लक्षात? म्हणजे ज्ञानेंद्रिय पाच ज्ञानेंद्रियांपैकी सगळ्यात स्ट्रॉंग डोळे. जवळपास अप्रॉक्सिमेट सांगतोय अंदाजे 100% जर ज्ञान 100% जर आपण 100% मध्ये डिवाइड केलं 5 ज्ञानेंद्रियांना की कोणतं ज्ञानेंद्रिय जास्तीत जास्त ज्ञान आत्मसात करतं, तर सगळ्यात पहिला नंबर लागतो डोळ्यांचा. 83% नॉलेज. 83% ज्ञान कुठलाही विद्यार्थी, कुठलाही व्यक्ती डोळ्यांद्वारे घेतो. आता विचार करा, अंध विद्यार्थी आहे, त्यांचे 83% ज्ञान ज्या ज्ञानेंद्रियांद्वारे मिळतं तेच ज्ञानेंद्रिय नाहीये किंवा ते अक्षम आहे, सक्षम नाहीये.